नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री कोचिंग क्लासमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहे ऑपरेशन ऑन इरेशनल नंबर। हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे। भरपूर विद्यार्थ्यांना हा टॉपिक समजत नाही। तर आपण आज पाहू की इरेशनल नंबर काय असतात। बघा, इरेशनल नंबर असे नंबर असतात जे या चिन्हामध्ये असतात। या चिन्हाला आपण रॅडिकल साइन असं म्हणतो। रॅडिकल साइन किंवा आपण बऱ्याच वेळेस त्याला रूट असं बोलतो, रूट। ठीक आहे। ते या चिन्हामध्ये जे नंबर असतात, ठीक आहे, ते प्रत्येक नंबर इरॅशनल नंबर असतात असं नाही। तर आपण इथं काही न्यूमरिकल दिलेले आहेत, त्याच्यावरून हे समजून घेऊ की याच्यामध्ये कुठले नंबर हे इरॅशनल नंबर असतील आणि कुठले नंबर रॅशनल नंबर असतील। सर्वांना माहीत असेल की रॅशनल नंबर कुठले असतात। तर रॅशनल नंबर हे P/2 फॉर्ममध्ये आपण जे नंबर लिहितो त्यालाच आपण रॅशनल नंबर असं म्हणतो। आलं का लक्षात? तर नॅचरल नंबर, होल नंबर किंवा इंटिजर हे सर्व नंबर हे रॅशनल नंबर म्हटले जातात। आणि रॅशनल नंबरच्या व्यतिरिक्त जे नंबर असतात त्याला आपण म्हणतो इरॅशनल नंबर। तर इथे मी काही उदाहरणं दिलेली आहेत ते आपण पाहू। जसं की बघा, इथं √16। तर याच्यामध्ये बघा, हा जर परफेक्ट स्क्वेअर नंबर असेल, जो की कुठल्या तरी नंबरचा स्क्वेअर असेल, तर हा नंबर या चिन्हामध्ये राहत नाही। याचं स्पेसिफिकेशन मी नंतर तुम्हाला समजून सांगतो। बघा, इथं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की या चिन्हामध्ये जर कुठलाही परफेक्ट स्क्वेअर नंबर असेल जो की कुठल्या तरी नंबरचा स्क्वेअर आहे, जर असा नंबर या चिन्हामध्ये असेल तर तो ज्याचा स्क्वेअर आहे तो नंबर म्हणून याच्यामधून बाहेर येतो आणि हे चिन्ह आहे रूटवालं, ते चिन्ह इथं निघून जाते। म्हणजे आपण √16 ला 4 असं लिहू शकतो। त्याच्यानंतर इथं बघा, जर इथं स्क्वेअर दिलेला आहे, ऑलरेडी स्क्वेअर दिलेला आहे, तर बघा याला पण आपण x लिहू शकतो। म्हणजे हा नंबर इथं इरॅशनल नंबर होणार नाही। तसं बघा, हा पण कोणाचा स्क्वेअर आहे? हा 8चा स्क्वेअर आहे। तर बघा, हा 8 होईल, ते याला हे चिन्ह राहणार नाही। आता बघा, हा नंबर आपण नंतर बघू। बघा, इथं हा 11 कुठलाही परफेक्ट स्क्वेअर आहे का? नाही। तर आपण याला असंच लिहू। आलं लक्षात? याच्यात कुठलेही बदल होणार नाही। आता याच्यानंतर बघा, हे आणि हे दोन्ही नंबर थोडे वेगळे, ठीक आहे। तर असे जर नंबर असतील जे परफेक्ट स्क्वेअर नाही, ठीक आहे, पण ज्याचे फॅक्टर आपण पाडू शकतो। जसं आता 11 आहे, तर 11चे आपण फॅक्टर पाडू शकत नाही। 11ला आपण, जसं की 8 आहे, तर 8ला आपण 2 × 4 असं लिहू शकतो। तसं 11 हा एक प्राईम नंबर आहे। प्राईम नंबरचे आपण फॅक्टर पाडू शकत नाही। फॅक्टर पाडू शकत नाही म्हणजे आपण याला दोन संख्यांच्या मल्टिप्लिकेशनच्या स्वरूपात लिहू शकत नाही। पण इथं बघा, 20 जर असा नंबर असेल की ज्याचे आपण फॅक्टर पाडू शकतो आणि त्या फॅक्टरमध्ये जे दोन नंबर येतील त्याच्यामध्ये एक नंबर जर परफेक्ट स्क्वेअर नंबर असेल तर त्याला आपण याच्या बाहेर काढू, जसं इथं केलं। बघा, जसं 20ला आपण 4 × 5 असं लिहू शकतो। बघा, तर याच्यामध्ये 4 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे आणि 5 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही, म्हणून याच्यामधून 4 बाहेर येईल आणि हे सिम्प्लिफाय होऊन याला आपण 2√5 असं लिहू शकतो। ओके। आता बघा, तशाच प्रकारे 45 आहे। तर 45ला आपण थोडी जागा करू। जसं 45ला आपण असं लिहू शकतो, √45ला आपण 9 × 5 असं लिहू शकतो। तर बघा, इथं 9 हा 3चा स्क्वेअर आहे, तो बाहेर येऊन जाईल आणि हा 3 होऊन जाईल आणि हे सिम्प्लिफाय होऊन याला आपण 3√5 लिहू शकतो। तशाच प्रकारे बघा, इथं आता y² आहे आणि 9, याच्यामध्ये काही साईन नसलं तर मल्टिप्लिकेशनचं साईन असते। तर बघा, इथं 9 आहे, तर हा कुठला स्क्वेअर आहे? 3चा स्क्वेअर आहे, तर याला आपण 3 लिहू शकतो आणि y² इथं y होणार। त्यानंतर याला बघू शकता आपण, इथं x² आहे, तर हा x होऊन जाईल, बाकी हा स्क्वेअर नाही, म्हणून याला आपण असं ठेवू। तर तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये इरॅशनल नंबर कुठले आहेत आणि रॅशनल नंबर कुठले आहेत। बघा, हे पहिलं उदाहरण, दुसरं आणि तिसरं, याच्यामध्ये आपण पाहू शकतो की हे सर्व परफेक्ट स्क्वेअर आहे, त्याच्यामुळे हे इरॅशनल नंबर नाही, ते बाहेर आले। पण याच्यामध्ये आपण पाहिलं की 45 किंवा √11चं एक न्यूमरिकल घेऊ की ज्याच्यामध्ये हा जो नंबर आहे हा असा नंबर आहे ज्याला आपण फॅक्टराइज करू शकत नाही, त्याच्यामध्ये काहीच बदल होणार नाही, तो तसंच राहील। पण इथं आपण पाहिलं की √20, तर याला आपण अशा प्रकारे लिहू शकतो की अशा प्रकारे दोन नंबरच्या मल्टिप्लिकेशनच्या स्वरूपात लिहू शकतो की ज्याच्यामध्ये एक नंबर हा परफेक्ट स्क्वेअर नंबर असेल तर आपण तो नंबर अशा पद्धतीने बाहेर काढून घेतला आणि जो नंबर परफेक्ट स्क्वेअर नाही तो त्याच्या आतमध्ये ठेवला। इथं मी बघा, हा x² इथं बाहेर आला तर 1 झाला, त्याच्यानंतर इथं 9 आहे तर तो 3 झाला आणि जो y² आहे तो y झाला, ठीक आहे। तर ऑपरेशन ऑन इरॅशनल नंबरमध्ये आपल्याला हेच बघायचं की कुठले इरॅशनल नंबर ॲड होतील
कुठल्याही इरेशनल नंबर सबट्रॅक्ट होतील, कुठल्याही इरेशनल नंबरचं मल्टिप्लिकेशन आणि कुठल्याही इरेशनल नंबरचं डिव्हिजन होईल. तर बघा हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, मुलांना याच्या बाबतीत बिलकुल समजत नाही. आपण आणखी काही नंबर घेऊन मला तुम्हाला हेच सांगायचं आहे या सर्व टॉपिकमधून की बघा जर ह्या चिन्हामध्ये जे की रॅडिकल साईन किंवा त्याला आपण म्हणतो या चिन्हामध्ये कुठलाही नंबर असेल, जसं मी इथे एक नंबर घेतला ए, तर याचा अर्थ असा होतो, याचा मिनिंग असा होतो की ह्या नंबरची पॉवर इथं 1/2 आहे. याचा जो इंडेक्स आहे तो 1/2 असेल. आपण याच्या आधी असे इंडेक्स पाहिले जसं एची पॉवर 1, एची पॉवर 2, एची पॉवर 3. पण ज्या वेळेस एखाद्या नंबरची पॉवर मीन्स इंडेक्स हा जर रॅशनल नंबर असेल म्हणजेच P/Qच्या फॉर्मॅटमध्ये असेल किंवा हाफ असेल तर त्याला आपण अशा प्रकारे लिहू शकतो. जनरली ज्या संख्येची पॉवर, ज्या नंबरची पॉवर ही हाफ असेल त्या नंबरला आपण अशा प्रकारे लिहू शकतो. म्हणजे रूट एला आपण असंही लिहू शकतो आणि याला असेही लिहू शकतो. पण आता मी जसं तुम्हाला सांगितलं की √16 हे 4 कसे लिहिले गेले, जसं अंडररूटमध्ये हा 16 आहे तर हा 4 कसा झाला, किंवा √11 आहे तर हा अंडररूटमध्ये 11च का राहिला, तर याच्यामधला आपण फरक पाहू की असंच का होतं. ठीक आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इरॅशनल नंबर काय असतात, ठीक आहे, आणि रॅशनल नंबर काय असतात. बघा इथं √16 आहे, ते √16 मी आधीच म्हटलं की जसं हा अंडररूटमध्ये आहे तर आपण याला असं लिहू शकतो 16ची पॉवर 1/2. बरोबर. आता बघा याच्यामध्ये 16 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे, तर मी याला 4चा स्क्वेअर लिहिला तर याचा मिनिंग थोडी बदलला. 4चा स्क्वेअर 16 आहे तोच नंबर आहे आणि इथं 1/2 असेचे असेल. तर बघा याच्यामध्ये रूल ऑफ इंडायसेस जर आपण बघितले असतात तर रूल ऑफ इंडायसेसनुसार तर एची पॉवर n असेल आणि परत त्याची पॉवर n असेल तर या दोन्ही पॉवरचं आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो m × n. आणि हाच रूल इथं जर आपण लावला तर बघा 4ची पॉवर 2 आणि इथं 1/2 हे कॅन्सल होऊन जाते आणि इथं 4 येते. यामुळेच जर या चिन्हामध्ये परफेक्ट स्क्वेअर नंबर येत असेल तर आपण त्याला ज्याचा स्क्वेअर आहे तो म्हणून बाहेर ठेवू शकतो. पण इथं जर पाहता √11 हा कुठल्याही नंबरचा स्क्वेअर नाही. जर आपण याला असं लिहिलं √11 तर याच्यामध्ये कुठलीही बदल होणार नाही, कारण 11ला आपण अशा प्रकारे लिहू शकत नाही. हे याच्या मागचं मुख्य कारण आहे. म्हणून जे नंबर या चिन्हामध्ये असतील पण ते परफेक्ट स्क्वेअर नंबर नसतील तर आपण अशा नंबरला इरॅशनल नंबर म्हणतो. बऱ्याच वेळेस तुम्हाला असे नंबर आहे, आता हे फॅक्टर पडत नाही त्याच्यामुळे हा नंबर स्वतः एक इरॅशनल नंबर आहे. मग काही नंबर असे असतील जसं इथे मी घेतलं √20, तर बघा आपण याला 7 × 4 असं लिहू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा जसं √63 आहे तर याला आपण 9 × 7 असं लिहू शकतो. तर जेव्हा आपण एखाद्या नंबरला दोन संख्येच्या मल्टिप्लिकेशनच्या स्वरूपात लिहू शकतो म्हणजे त्याचे फॅक्टर आपण पाडल्यानंतर जर त्याच्यामध्ये एक नंबर हा परफेक्ट स्क्वेअर नंबर येत असेल तर मी मागे सांगितल्यानुसार जो परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे तो बाहेर येऊन जसं 4 आहे तर हा 2 होईल आणि इथं आपण 7 घेऊ. आणि तशाच प्रकारे इथे बघा 9 आहे तर हा 3 होईल आणि हा 7 असाच राहील की इथं 7 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही आणि याच्यामध्ये बी 7 परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही, तर हे सुद्धा इरॅशनल नंबर आहे आणि हा एक सुद्धा इरॅशनल नंबर आहे. ठीक आहे. तर आपण याच्यावरचं ऑपरेशन आता पाहणार आहे. तर सर्वात आधी आपल्याला सिम्प्लिफिकेशन ऑफ इरॅशनल नंबर आलं पाहिजे. कुठलाही तुम्हाला नंबर दिला जसं की आता मी इथे म्हटलं 125 √125, इथे म्हटलं √80 किंवा इथे म्हटलं मी 3 नंबरला √180. तर बघा याचे फॅक्टर आपल्याला पाडता यायला पाहिजे. जसं की आपण याला असं लिहू शकतो 25 × 5. तर याच्यामध्ये परफेक्ट स्क्वेअर कोण आहे 25, तर तो बाहेर येऊन 5 होऊन जाईल आणि हे √5 असेल. तर अशा प्रकारे हा नंबर सिम्प्लिफाय झाला तर हा इरॅशनल नंबर आहे. त्याच्यानंतर याला आपण असं लिहू शकतो 16 × 5. तर याच्यामध्ये 16 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे, बाहेर आला तर 4 होईल आणि हे √5 होईल. त्याच्यानंतर हे बघा हा √180 आहे तर याला आपण 36 × 5 असं लिहू शकतो. तर याच्यामध्ये 36 परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे तर बघा हा बाहेर आला आणि हा 5 आला. तशाच प्रकारे बघा नीट लक्ष द्या. आता याचे फॅक्टर मी इथं मला माहिती होते म्हणून मी पटापट फॅक्टर पाडले. तुम्हाला अडचण आली तुम्ही असे फॅक्टर पाडून पाहिजे. 180ला आपण 18 × 10 तर लिहू शकतो. ॲन्सर एकच आहे. बघा आता ह्या 18ला आपण काय लिहू शकतो 9 × 2. आता मी 9ला असं वेगळं लिहत नाही कारण 9 हा परफेक्ट स्क्वेअर आला. याचे असे फॅक्टर पडा की या फॅक्टरमध्ये कुठले तरी नंबर परफेक्ट स्क्वेअर नंबर येतील. हे बघा हे मला डायरेक्ट माहिती होतं मी म्हणून केलं. तुम्हाला एकदम येणार नाही, याच्यावर प्रॅक्टिस लागेल तेव्हा तुम्हाला याला सिम्प्लिफाय करता येईल. तसं आता बघा इथं याला काय लिहू शकतो आपण 10ला 5 × 2. हे 18ला आपण 9 × 2 लिहिलं आणि आपण या 10ला 5 × 2 लिहिलं. आता याला आपण ह्या चिन्हामध्ये टाकू. तर बघा आता याच्यामध्ये एक गोष्ट कधी लक्षात द्यायची, 9 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे, तो कशाचा स्क्वेअर आहे 3चा.
तर याला आपण 3 लिहू. आणि जर एखादा नंबर हा पुन्हा पुन्हा आलेला असेल, 2 वेळेस आलेला असेल, तर तो बाहेर 1 वेळेस येतो. तर आतमध्ये हा नंबर एकटा आहे, तर याला आपण असं राहू देऊ. आणि हे 6√5. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या पद्धतीने सिम्प्लिफाय करू शकता. सुरुवातीला तुम्हाला अडचणी येईल. त्याच्यानंतर बघा इथं √48 आहे. तर आपण याला असंही लिहू शकतो 8 × 6. मग परत 8ला काय लिहू शकतो 4 × 2. आणि या 6ला काय लिहू शकतो 3 × 2. तर याच्यामध्ये बघा 4 बाहेर आला तर काय होऊन जाईल 2. आणि बघा हे 2 2 वेळेस आलेले आहे, तर हे काय होऊन जाईल परत बाहेर आले तर एकच वेळेस बाहेर येईल. आणि इथं अंडररूटमध्ये किती येते 3. तर इथे येते 4√3. तर अशा प्रकारे आपण कुठलाही रॅडिकल साईनमध्ये असणारा नंबर सिम्प्लिफाय करून असा लिहू शकतो. ठीक आहे.